राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. आजचे व्यायाम तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप सोपे आहेत आणि तुम्हाला ते करता पण येणार आहे, ते पण आरामशीर. असे व्यायाम घेऊन आलेली आहे. व्यायाम अगदी सोपे, पण ते तुमचं पोट कमी करणार, तुमचं कंबर कमी करणार आणि तुमच्या शरीराचं वाढलेलं वजन ते सुद्धा कमी करणार आहे मित्रांनो. अगदी सोपे आहे, म्हणजे बसल्या बसल्या करायचे. बसल्या बसल्याचे हे व्यायाम कंबर बारीक करणार, बसल्या बसल्याचे व्यायामच पोट बारीक करणार आणि कंबर बारीक झालं, पोट बारीक झालं म्हणजे वजन घटायला आपोआपच मदत होणार. तर अजिबात वेळ नाही घालवायचा, सोपे व्यायाम आहे, लगेच करून बघा तुम्ही सुद्धा. जाऊया पहिल्या व्यायामामध्ये. या पद्धतीने दोन्ही पायांना मोकळं करायचंय तुम्हाला. जितके तुमचे पाय स्ट्रेच होतील तितके तुम्ही स्ट्रेच करून तुम्हाला पाय ओपन करायचे आणि तुमचे दोन्ही हात जातील तुमच्या मानेच्या मागे, पूर्ण लॉक करायचे आणि तुमचे जे शोल्डर आहे आणि तुमचं जे एल्बो आहे ते एकदम असे स्ट्रेट ठेवायचे. सरळ ठेवल्यानं काय होणार, ताण चांगल्या पद्धतीने येणार. आणि फक्त काय करायचंय, उजवा कोपर पूर्णपणे जमिनीपर्यंत नेऊन घेऊन जायचंय. हे नाही का पूर्ण जमिनीपर्यंत गेले आणि तिथंच थांबले, असं नाही. काहीतरी हलकं टच करायचं जमिनीला, पटकन वापस यायचंय. परत दुसऱ्या साईडला ह्या पद्धतीनं. जितकं तुम्ही ताण द्याल ना, तितकं लवकर कंबर आणि पोट एकाच वेळेस कमी होणार आहे आणि ते पण बसल्या बसल्या. हा व्यायाम करायचा तुम्हाला 40 वेळा. 20-20 चा सेट घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. फायदेशीर आहे. 40 वेळा करायचा आहे. 20-20 चा सेट घ्यायचा आहे. दोन्ही पायांना जितकं मोकळं कराल ना, तितकं मोकळं करून तुम्हाला फक्त दोन्हीही तुमचे कोपर जमिनीला लावायचा प्रयत्न करायचा आहे. हे बघा, पटापट लावलं ना तर कमरेला चांगल्या पद्धतीनं स्ट्रेच होणारे, ताण येणारे. आता यातच दुसरा देते. आता दुसऱ्या व्यायामामध्ये असेच तुमचे पाय एकदम मोकळे ठेवा आणि दोन्ही हातांचे जे बोट आहेत ते ह्या पद्धतीनं तुम्हाला ठेवत 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 पूर्णपणे पुढे घेऊन जायचे. आता इतके पुढे न्यायचे तर तुमचं चांगलं पोट दाबलं गेलं पाहिजे. पहिल्या व्यायामात आपण कमरावरती भार दिलाय, कमरावरती स्ट्रेच केलाय. आता तुम्हाला पोट दाबायचंय. हे बघा, पायांचे बोट हे तुमच्याकडे ठेवायचे, म्हणजे हा खालचा भाग आहे ना, हा पूर्णपणे तुमचा लागलेला राहील जमिनीला. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काउंटिंग करायचंय. 10, 20, जितकं काउंटिंग करतं तितकं हे पोट याला पूर्णपणे दाबलं गेलं पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत मागे या, परत जा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. खूप फायदेशीर व्यायाम आहे मित्रांनो, ज्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. कंबर आणि पोट कमी करायला, जितकं तुम्हाला पोट दाबता येईल ना तितकं दाबायचंय, म्हणजे मग त्याच पद्धतीनं तुम्हाला पूर्णपणे पोट आणि कंबर कमी व्हायला मदत होणार. आता ह्याच पद्धतीनं तुम्हाला पाय समोर ठेवायचे आणि पाय समोर ठेवून तुम्हाला पाय जितकं वरती आणता येईल ना तितकं वरती आणायचं. हे बघा, ह्या पद्धतीनं.
या पद्धतीने हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे 25 वेळा. 50-50चे 2 सेट घ्यायचे आणि बसल्या बसल्याच हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे. जो तुमचं पोट, कारण तुम्ही ज्यावेळेस पाय वरती आणताय, हे बघा पूर्णपणे ताण तुमच्या इथे येतोय, जो तुम्हाला खूप फायदेशीर आहे पोट कमी करण्यासाठी आणि परत तुमचं वजन कमी करण्यासाठी. हे बघा या पद्धतीने एक, फक्त सरळ उचलायचंय, असा वाकडा नाही करायचाय, सरळ फक्त वरती घेऊन जायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम व्यायाम परत तुम्हाला उजव्या पायानं करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फायदेशीर व्यायाम आहे मित्रांनो, एकदम सोपे पण तितकेच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यातच जाऊया आता पुढच्या व्यायामाकडे. आता पुढच्या व्यायामामध्ये ह्याच पद्धतीने तुम्हाला एक पाय फोल्ड करायचा आहे आणि एक पाय साईडला काढायचा आहे आणि तुमचा जो समोर, तुमच्या समोर जो गुडघा आहे ना, त्याला फक्त डोकं लावायचंय. हे बघा परत यायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. साईडला पाय घ्यायचा आहे आणि दुसऱ्या पायाचा जो समोरचा गुडघा येतो ना, त्याला तुम्हाला पूर्णपणे खाली जाऊन डोकं लावायचं. हे बघ या पद्धतीने परत वरती यायचंय. 40 वेळा करायचा. 20-20 चा सेट घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. सर्वचे सर्व व्यायाम बसल्या बसल्या आहे, जे पोट दाबणार आहे आणि कंबर बारीक करणार आहे. करून बघा, कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. मी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.